रत्नागिरी मतदारसंघात 23,000 वोट चोरीचा आरोप हा रत्नागिरीच्या मतदारांचा अपमान आहे, असा पलटवार पालकमंत्री उदय सामंत यांनी उभाटाचे नेते बाळ माने यांच्यावर केलाय. माने यांनी 23,000 वोट चोरीचा आरोप केला होता. सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. 4 निवडणुकीत पराभव झालेल्यांनी त्यांच्या अपयशाचं खापर मतदारांवर फोडू नये असंही त्यांनी सांगितलं. याच्यामध्ये मला असं वाटतं की जी काही फसवणूक केली जाते आणि काल सांगितलं गेलं की 23,000 मतं ही काहीतरी वोट चोरीची आहे, हा रत्नागिरीच्या मतदारांचा अपमान आहे. मग 2004ला पण वोट चोरी झाली का? ते पडले तेव्हा. 2009ला पण वोट चोरी झाली का? ते पडले तेव्हा. 2014ला पण वोट चोरी झाली का? ते पडले तेव्हा. आणि पुन्हा एकदा आता ते पडले तेव्हा पण वोट चोरी झाली का? मला असं वाटतं की ज्यांचा पराभव 3-3, 4-4 वेळा झालेला आहे त्यांनी आपलं पराभव लपवण्यासाठी मतदारांना दोष देऊन काय उपयोग असं नाही. आणि आनंद आहे मला की अनेक वर्षानंतर कुठच्या तरी सामाजिक विषयावर माझ्या विरोधात का होईना पण त्यांनी काल घोषणा केली. परंतु खड्ड्याचं भरण्याचं काम व्यवस्थितरित्या सुरू आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की न्याती जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्याच्याकडनं स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे. आणि आम्ही स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर काही पैसे जे शिल्लक राहणार आहेत त्याच्यातले 10 कोटी रुपये रत्नागिरीच्या काँक्रिटीकरणासाठी देण्याचा निर्णय कालच मी मुंबईमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे अख्खं शहर काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि आता कदाचित पुढच्या वर्षीपासून खड्डे न पडल्यामुळे हे आंदोलन करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स. तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका.